आज उनकी तबीयत ठीक नहीं है, मगर मैंने उनसे फ़ोन पे बात की। मैंने बोला लता जी आप घर पर बैठिए, हम सब हैं, आप बिल्कुल फिक्र मत कीजिए, आपकी आने की यहाँ ज़रूरत नहीं है, आपका आशीर्वाद हमारे साथ है कि नहीं दोस्तों? उनका आशीर्वाद है हमारे साथ, और उनके साथ महानता जोड़ना ऐसा है जैसे अपने माता पिता के पैर छूना। आज मुझे काफ़ी अवार्ड्स मिले, मैंने मगर फिर अपनी माता जी को रिक्वेस्ट किया कि वो आए। उनकी तबीयत ठीक नहीं है, वो व्हील चेयर पे आई हैं यहाँ, मैं उनका भी शुक्रिया अदा करना चाहता हूँ आज। बहुत से अवार्ड्स मिले मगर मैंने कभी उनसे कहा नहीं कि वो यहाँ आए। मैं इस अवार्ड को जीवन भर अपने दिल से लगा के रखूंगा। मैं आभारी हूं लता जी और उनके पूरे परिवार का। अंत में मैं लता जी की आवाज का जादू कबीर जी के 2 लाइनों में कहना चाहूंगा। ऐसी बानी बोलिए मन आप ही खोए, अपना मन शीतल करे, औरों का सुख होए। मैं आप सबका शुक्रिया अदा करता हूं, मैं लता जी का शुक्रिया अदा करता हूं, और जितने भी यहां दिग्गज लोग हैं, डिग्नेटरीज हैं, लता जी मैं हाथ जोड़कर शुक्रिया अदा करता हूं। और थैंक यू लेडीज एंड जेंटलमैन फॉर ऑल द पेशेंस। थैंक यू वेरी मच। बहुत बहुत शुक्रिया। हाँ भैया झकास भी बोल देता हूँ। चलो धन्यवाद अनिल कपूरजी। यानंतर प्रदीर्घ संगीत सेवेबद्दलचा मास्टर दीनानाथ पुरस्कार दिला जाणार आहे पंडित सुरेश तळवलकरजींना। तालवाद्य परंपरेनुसार तबला ही फक्त साथीसाठीचं वाद्य म्हणून न वापरता तालमाला, तालयात्रा सुरेश जी आपलं मनोगत व्यक्त करतील। आदर्श व्यासपीठ, आपण सर्वजण, आज फार मोठा भाग्याचा दिवस माझ्या आयुष्यातला आहे। असा पुरस्कार ज्या वेळेला मिळतो त्यावेळी पहिली आठवण येते ती गुरुकृपेची। गुरुकृपाशिवाय मला असं वाटत नाही की असे पुरस्कार कोणाच्या भाग्यात येऊ शकते।
प्रतिवाद आशाताई कामत यांना मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. आज 12 वर्ष मी गावाला राहते, त्यामुळे गावच्या भाषेमध्ये सांगते की इकडे लय भारी व्यासपीठ आहे आणि तितकंच भारी हे सभागृह आहे. सगळे गुणग्राही आहेत. तर या सगळ्यांच्या साक्षीने आज आमचं जे दैवत लताजी म्हणजे दिदी ते आमच्या सगळ्या मुलांचं दैवत आहे, आमचं दैवत आहे. त्यांनी सुरू केलेला हे अवॉर्ड आणि हा पुरस्कार आम्हाला बाबासाहेबांसारख्या शिवराय पुरस्कार शिवरायचं हे करणारे असा बाबासाहेबांच्या हस्ते मिळालेला आहे. यासारखा योग कुठला आज असं वाटतंय की ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रासादिक ह्याच्यामध्ये शब्द आहेत की आजी सोनियाचा दिन आणि लतादींच्या स्वर्गीय आवाजामध्ये हर्षे वर्षे अमृताचा घन हे शब्द अजूनही माझ्या मनावर येत आहेत. आम्हाला मी आता अचीवमेंट अवॉर्ड, CD देशमुख अवॉर्ड, महाराष्ट्र भूषण अवॉर्ड, राजीव गांधी अवॉर्ड यासह पद्मश्री पुरस्कारानं ते सन्मानित आहेत. संदर्भांचे कागद जवळ न ठेवताही एकताकी हुकमी बारीक सारीक तपशिलांसह वृत्तपत्रीय लेखन करण्यात वाकबगार असल्याबद्दल पत्रकारांमध्ये ते विशेष प्रसिद्ध आहेत. उत्तम स्मरण, स्पष्ट मतप्रदर्शन, मोदींपासून सगळ्यांवर कुमार खेळकर. पाठीमागचा वाद्यवृंद आणि ही सगळी दिग्गज मंडळी आणि आपल्याला असलेलं वाद्यवृंदाबद्दलचं आकर्षण हे सगळं पाहता भाषण करून हा समारंभ बेसूर करण्याची माझी इच्छा नाही. परंतु म्हटलं तर औपचारिक, म्हटलं तर अनौपचारिक असे 4 शब्द मी बोलणार आहे. योगायोग असा आहे की ज्यांच्या हस्ते हा आमचा सन्मान होतोय, बाबासाहेब पुरंदरे, त्यांनी दीनानाथांची नाटकं पाहिलेली आहेत प्रत्यक्ष. ते त्यावेळी विशीत होते आणि त्यांचा स्त्री पाठ पाहिलेलेही तेच ग्रस्त आहेत. अशी माणसं या सभागृहामध्ये जवळजवळ नाहीतच म्हणायला पाहिजे. अशा बाबासाहेबांच्या हस्ते हा सन्मान होणं की ज्यांनी प्रत्यक्ष दीनानाथांच्या बरोबर एक प्रकारे आपले दिवस काढलेत. आत्ता जर दीनानाथ असते म्हणजे आता ते वयाच्या 41व्या वर्षी वाले, बरोबर ना, वयाच्या 41व्या वर्षी ते गेले 1942 मध्ये. ते ज्यावेळेला गेले त्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं आणि आत्ता म्हणजे 1942 ते आता 2015 हा काळ आहे. आत्ताची नाटकं आहेत, संगीत नाटकं आहेत आणि अजूनही त्यांची गाणी आणि त्यांच्या नाटकातली इतरांनी म्हटलेली गाणी ही लोकांना स्फूर्तिदायकही वाटतात आणि आनंददायकही वाटतात. हा मला वाटतं केवळ आपल्या नाट्य संस्कृतीचा नाही, केवळ संगीत संस्कृतीचा नाही, तर महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतिक परंपरेचा अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. आणि आजचा हा पुरस्कार लता मंगेशकरांच्या हातनं आम्हाला मिळणार होता. आम्ही खट्टू झालो, पण खट्टू झालो असलो तरी अर्थातच त्यांची प्रकृती जास्त महत्वाची आहे. मग असे बाकीच्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे आशीर्वाद आम्हाला आहेतच. परंतु असा हा दीर्घकाळ जर कदाचित वयाच्या 41-42च्या वयामध्ये जाणं, आणि त्या काळामध्ये बहुतेक लोक असेच जायचे. नामदार गोखले 49व्या वर्षी गेले, आगरकर 39व्या वर्षी गेले, गडकरी सुद्धा 35-36 गेले. त्याच्यानंतर 1942 पर्यंत साधारणपणे आयुष्यमान कमीच असायचं.
परंतु जर दीनानाथ दत्ता असते, आता वृद्ध असते, पण जरी स्वातंत्र्यानंतरचा काही काळ त्यांनी पाहिला असता, दिलमन्स पण आम्ही पाहायला उत्सुक आहोत. बरोबर आहे ना? नॉवेल आइडिया होता है क्योंकि जैसे कि आप देख रहे हैं कि दिस इज़ वन प्लेटफॉर्म जहाँ हर फॉर्म ऑफ डांस आपको दिखाई देगा एंड परफॉर्मर्स फ्रॉम ऑल ओवर द कंट्री दे गेट अ चांस टू कम एंड परफॉर्म and it's not restricted to only jazz or salsa or any kind. It has